सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मुरुम येथील बोडरे कुटुंबावर काळाने घाला घातला. एका भीषण अपघातात 2 सख्ख्या बहिणींच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या लहान भावाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील 3 भावंडांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण मुरुम गावासह फलटण तालुका शोकसागरात बुडाला आहे. शनिवारी नीरा मोरगाव राज्य महामार्गावरील चौधरवाडी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात सेजल ज्ञानेश्वर बोडरे वय 17, अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे वय 15 या 2 सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला होता. तर अपघातात गंभीर जखमी झालेला लहान भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे वय 12 याच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली आणि त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार 3 भावंडे बारामती तालुक्यातील मुर्टी येथे मामाच्या गावाला जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटीवरून निघाली होती. चौधरवाडी फाट्याजवळील त्यांच्या स्कूटीची समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोशी जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात सेजल आणि अक्षरा या दोघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे बोडरे कुटुंबाचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाले. सेजल, अक्षरा आणि पवन हे तिघेही अभ्यासात हुशार, गुणी आणि सर्वांचे लाडके होते. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण गाव सुन्न झाले असून पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.